आपण 4 ते 4.5 कोटीचं कर्ज वितरण केलेलं आहे आणि असे काही गट आहेत ज्यांना 10 लाख 15 लाख 18 लाखापर्यंत कर्ज आम्ही प्राप्त करून दिले त्यांच्या पात्रतेप्रमाणे। तर त्याचं वितरण आपल्या हस्ते व्हावी विनंती। तर मी प्रथम मान्यवरांचं स्वागत करतो। जिल्हाधिकारी महोदयांचं स्वागत करण्यासाठी आपल्या विभागाचे विभागीय सल्लागार माननीय मराठे सर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचं स्वागत करावं। मराठे सरचं नाव काय? यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांचं स्वागत CMRC व्यवस्थापक श्रद्धा यांनी करावं अशी विनंती करतो। त्यांना बसण्याची व्यवस्था करून द्या। तसेच आपल्या मराठवाडा विभागाचे विभागीय सल्लागार माननीय संदीप मराठे सर यांचं स्वागत मी स्वतः करतो। तसेच मेघा कश्यप मॅडम यांचं स्वागत राजश्री यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आपल्या CMRCच्या अध्यक्षा बनसुरे काकी यांचंही स्वागत या ठिकाणी गोडके मॅडम यांनी करावं असं विनंती करतो। CMRC सचिवताई यांचं स्वागत क्षीरसागर मॅडम यांनी करावं। ICICI बँकचे जिल्हा व्यवस्थापक यांचं स्वागत गोडके मॅडम यांनी करावं। आजच्या महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय धाराशिव अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये सर 6 लोकसंचलित साधन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत आणि या लोकसंचलित साधन केंद्राचे आज 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। CMRC जे आहे कम्युनिटी मॅनेजर रिसर्च सेंटर जे बचत गटांचं तालुका स्तरावरचं एक संघटन आहे ज्यामध्ये 250 ते 300 बचत गट असतात। तसेच 25 ते 30 गावामधील हे बचत गट चालू असतात आणि आतापर्यंत जर बघायला गेलं तर धाराशिव तालुक्यामध्ये आपण 26 गावातून 337 बचत गटांचं या ठिकाणी बांधणी केलेली आहे आणि त्या 337 बचत गटातून 3750 पेक्षा जास्त महिलांचं संघटन केलेलं आहे। आणि ह्या ज्या काही संस्था आहेत CMRC लोकसंचलित साधन केंद्र, तर हे लोकसंचलित साधन केंद्र 1860-1950 ॲक्टनुसार सहाय्यक धर्मादाय ट्रस्ट यांच्याकडे त्याची नोंदणी झालेली आहे सर। याच्यामध्ये 350 पेक्षा जास्त बचत गट आहेत आणि गेल्या 2011 मध्ये ह्याचं रजिस्ट्रेशन झाले। तेव्हा नंतर 5 वर्ष सरकारचं शासनाचं जे अनुदान होतं ह्या केंद्रासाठी ते मिळत होतं, पण त्यानंतर हे स्वबळावर ते स्थापना व्हावी याची आम्ही दक्षता घेतली। 2008 पासून मी या जिल्ह्यामध्ये 3 वेळेस आतापर्यंत बदली होऊन इकडं तिकडं आलेलो आहे। तर मी 2008 पासून ह्या प्रक्रियेमध्ये असल्यामुळे मला इथली थोडी माहिती आहे। तर हे जे सेंटर आहे आम्हाला विश्वास नव्हता की जे आता उमेदचं प्रभाग संघ तयार होत आहे ते सोबळावर येण्यासाठी त्याला बरेच वर्ष लागतील, परंतु आम्ही हे 15 वर्षे मुहूर्त रोवले होते ते आता सोबळावर आहेत। त्यांना शासनाचं कोणतं अनुदान मिळत नाही सर। या बचत गटाच्या महिलांना ज्या वेगवेगळ्या योजना मिळवून दिल्या जातात
त्यांना बँक कर्ज मिळवून दिलं जातं. यातून काय बचत गटातून काय सेवा शुल्क मिळतो आणि ज्या बँका बचत गटांना कर्ज देतात त्या बँकांकडून ह्या सेंटरला पेआउट सुद्धा मिळतं त्या पर्सेंटेजमध्ये. जर 1 लाख रुपये कर्ज दिलं असेल एखाद्या बँकेनं तर त्यातले 1,000 रुपये ह्या केंद्राला बँकेमार्फत सुद्धा इन्सेंटिव्ह दिला जातो. असं दरवर्षी जर बघायला गेलं तर 16-17 लाख रुपये ह्या सेंटरला असं वेगवेगळ्या माध्यमातून बिझनेस प्लॅनचा असतो. त्यातून 10-12 लाख रुपयांचा खर्च जर गेला मॅनेजमेंटचा वगैरे तर ती 5-6 लाख रुपये ह्यांचे दरवर्षी शिल्लक राहतात. असं बघायला गेलं तर 40 लाख रुपये आतापर्यंत ह्यांची FD आहे आणि बाकी ऑफिस वगैरे स्वभाव चालू आहे. स्टाफच्या पेमेंट वगैरे सगळं यातूनच होतात. तर त्याची ही 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. तर मी या ठिकाणी या वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे या सभेचं जे वार्षिक अहवाल आहे त्याचं या ठिकाणी आपल्याला प्रकाशन करायचं आहे. तर मी मान्यवरांना विनंती करतो ते घेऊन या इकडं, ते वार्षिक अहवालचं प्रकाशन करावं. ओ भैया ते संगीत लावू नको ना. ओ भैया ते संगीत लावू नका. नाही 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 सांगितलं त्यांना मी मस्त सर्व सांगितलं. या ठिकाणी काय ज्या बचत गटातून वेगवेगळं कर्ज घेतलेले आहेत अशा काही निवडक महिलांचं मान्यवरांच्या हातचे या ठिकाणी सन्मान होत आहे. तर मी ज्या गावसूच्या तृप्ती पेटेताई आहेत यांचे वेगवेगळ्या एका छताखाली असे 4-5 प्रकारचे उद्योगधंदे आहेत. ब्युटी पार्लर आहे, कपड्याचं दुकान आहे, बांगडी व्यवसाय आहे, त्याचप्रमाणे इमिटेशन ज्वेलरी आहे. तर तृप्तीताई यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं, मान्यवरांच्या हातचे त्यांचा सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. तृप्ती पेटे. ते सन्मान चिन्ह पण घ्या लवकर लवकर फार. यानंतर प्रज्ञा खंडाळकर यांनी स्टेजकडे यायचं आहे. प्रज्ञा खंडाळकर यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांचा सन्मान केला जाईल. यानंतर धारूरच्या ज्योती भैरवनाथ गुरव, ज्योती गुरव धारूर यांनी स्टेजकडे यायचं आहे. ज्योती गुरव. यानंतर उत्कृष्ट CRP म्हणून आपण गौरव करणार आहोत. उत्कृष्ट CRP म्हणून दीपाली माने यांनी पुढे यायचं आहे. दीपाली माने राहणार बेंबळी. यांची सुरुवात 13 गटांपासून झाली होती सर. आता एकाच गावात त्यांनी गट वाढवून 25 गटांवरती गेलेले आहेत आणि आणखी गटाची बांधणी सुरूच आहे बेंबळी. त्याचप्रमाणे आपण इथं आदर्श मातांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी गटामध्ये येऊन आपल्यासोबतच आपल्या कुटुंबाची तसेच मुलाबाळांची प्रगती केलेली आहे. यासाठी शिवगंगा महादेव क्षीरसागर राहणार बेगडा यांनी पुढे यायचंय. आदर्श माता शिवगंगा महादेव क्षीरसागर. कल्पना जितेंद्र देशमुख राहणार गावसूर.
कल्पना जितेंद्र देशमुख आदर्श माता म्हणून पुढे यायचंय. निर्जला श्रीकांत तेरकर राहणार गावसूत. त्याचप्रमाणे आपण इथं CMRC स्टाफ जो कार्यरत आहे त्यापैकी उत्कृष्ट स्टाफचा देखील गौरव करणार आहोत. त्यासाठी जवळजवळ 12 ते 14 वर्ष कार्यरत असलेल्या संगीता घोडके यांनी तयार राहायचंय. उत्कृष्ट सहयोगिनी म्हणून संगीता घोडके यांना सन्मानित केले जाईल. जाऊ मध्ये मग फोटो काढून घ्या. लतिका हनुमंत कदम राहणार सांजा यशस्वी उद्योजका म्हणून पुढे यायचंय. लतिका कदम. जे काही गट असतील स्वयंसहायता महिला बचत गट त्याचप्रमाणे संयुक्त दायित्व गट ज्यांना बँकेकडून अर्थसहाय्य भेटलेलं आहे त्यांच्या यशस्वी उद्योग व्यवसायासाठी त्या गटांना आपण इथं सन्मानित करणार आहोत. यासाठी ICICI बँकेकडनं जवळजवळ 48,85,000चं माहे ऑगस्टमध्ये लिंकेज झालेलं आहे. त्या गटांनी तयार राहायचंय. गटाची नावं आहेत अफसाना, प्रगती, अक्षरा, श्री, शाकंभरी, आलिशा, शिवपार्वती, जनाई, श्री गुरुदत्त, मौलाना, पंचशील. या गटातील काही सदस्यांनी पुढे यायचंय. आता नावं घेतलेल्या गटातल्या सदस्यांनी पुढे यायचंय. अफसाना, प्रगती, अक्षरा, श्री, शाकंभरी, आलिशा, शिवपार्वती, जनाई, श्री गुरुदत्त, मौलाना, पंचशील. या गटातील 1-2 सदस्यांनी पुढे यायचंय आणि आपल्या चेकचं एक नाही पुकारा पाहिजे. सगळ्यांनी कसं जायचं. यानंतर तयार राहायचंय धारूरचा विठ्ठल रुक्मिणी गट. या गटाचं ICICI बँकेच्या तुळजापूर शाखेमध्ये जवळजवळ एकाच गटाचं 18 लाखाचं लिंकेज झालेलं आहे. याही गटाला आपण सन्मानित करणार आहोत. विठ्ठल रुक्मिणी गट धारूरच्या महिलांनी तसेच CRPने पण स्टेजवर यायचं आहे. तयार राहायचं आहे. तुम्ही स्टेजच्या बाजूला येऊन थांबू शकता. विठ्ठल रुक्मिणी गट धारूर सूत्रसंचालन हुकाले पटपट पुढे यायचंय. त्यानंतर हिरकणी महिला बचत गट गावसूद यांनी तयार राहायचंय. कसली एंट्री करायला मी पत्रकार आहे. तुम्ही कुठले. विठ्ठल रुक्मिणी महिला बचत गट ICICI ब्रांच तुळजापूर 18 लाखाचं चेकचं वितरण होत आहे. त्यानंतर हिरकणी महिला बचत गट SBI 10 लाखाच्या चेकचं वितरण होईल. विठ्ठल रुक्मिणी महिला बचत गट, त्यानंतर हिरकणी महिला बचत गट गावसूर, त्यानंतर संयुक्त दायित्व गटाच्या सदस्यांनी तयार व्हायचंय. संयुक्त दायित्व गटांची नाव आहेत ईश्वरी, अमृततुल्य, पुष्पा, गौरीनंदन, संजीवनी, महालक्ष्मी, श्री गुरुदेव. खानापूर, घाटंगरी आणि चिलवडी येथील हे संयुक्त दायित्व गटाची नावं आहेत. त्यातल्या सदस्यांनी तयार व्हायचंय. ईश्वरी, अमृततुल्य, पुष्पा, गौरीनंदन, संजीवनी, महालक्ष्मी आणि श्री गुरुदेव. ह्या संयुक्त दायित्व गटातील महिलांनी पुढे यायचंय. कृपया पटपट पुढे यावं. खानापूर, घाटंगरी, चिलवडी या गावातील ज्या सदस्यांनी पुढे यायचंय. या ठिकाणी SBI कडून लिंकेज झालेलं हिरकणी महिला बचत गट गावसूर यांचं 10 लाखाचं लिंकेज झालेलं आहे. त्यांचा डबल चेक देऊन सत्कार होत आहे.
यानंतर ज्या जजेसची नावं घेतलेली आहेत आता त्यांनी पुढे यायचंय. ईश्वरी, अमृततुल्य, पुष्पा, गौरीनंदन, संजीवनी, महालक्ष्मी, श्री गुरुदेव. चिलवडी, घाटंगरी, खानापूर, बेंबळी इथल्या ह्या जजेस ज्या आहेत त्या 7 जजेसला जवळजवळ 30,50,000चं आपण कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून. एकूण यानंतर मी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना विनंती करतो की त्यांनी